अजिंक्य, हे पैसे असू देत तुमच्या जवळच. मी केली सगळी व्यवस्था. नाना नक्की ना? वय आता तुमच्याशी कशाला खोटं बोलू मी. हे बरं झालं. खरं तर गेला आठवडाभर आम्हाला सगळ्यांना बी टेन्शन होतच. काय करायचं, कसं करायचं, काहीच कळत नव्हतं. पण म्हणतात ना, वर एक जण बसलेला असतो, तोच दाखवतो सगळा मार्ग. होय नाना, लय मोठं टेन्शन गेलंय म्हणायचं. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत मनाने घरी जावा. हा, पण शीतलला यातलं काय बी सांगू नका. आणि मी बी तुम्हाला तेच सांगणार होतो, तिला यातलं काही न कळलंच बरं. अहो तिला सांगितलं नाही ह्याच लई वाईट वाटेल तिला. अन तिला काय न कळलेलंच बरं. आणि आता तर काही विचारूच नका. म्हणजे मला कळणच तिकडे चाललंय कोण, म्हणजे ती चालली का मी चाललोय. दमा आला तसं कब्बरची आठवते. अहो नको नको वहिनी, अहो अहो गडबड आहे, पुन्हा रानात जायचं आहे आम्हाला. हा, एवढं तुमचं होऊ दे. मामी सगळी जेवायला येत. बर बरं येतो नाना. रामकृष्ण हरी. नाना, परत कधी तुमच्या लेकाला असा अंधारात ठेवू नका नाना. पुन्हा नाही असं करणार मी. राहू दे. येतो आम्ही. नाना, काय झालं? कशी केली पैशाची व्यवस्था? अहो काल फोनवर काय तर बोलत होते आणि मी विचारायला गेले तर मला पण काय सांगितलं नाही बघा. नाना, अहो काय केलं सांगा तरी आम्हाला. उषा, मला जरा पाणी घेऊन येते. अगं घशाला लय कोरड पडली. अहो तुम्ही आता उगाच विषय टाळू नका. सांगा बरं. का वागलात तुम्ही असं? शीतल, अगं काय केलं आम्ही? सगळी म्हणतात लग्न झालं, इमारत तुटत, पण इथं तर माझ्याच मार्चांनी मला माझ्या माहेरापासून तोडलं. इथले एवढं काय काय झालं, पण मला जरा बी काय कळू दिलं नाही. एवढी परकी झाली बेबी. तुम्ही माझी माणसं आहे, माझ्या हक्काची माणसं आहे, तरी माझ्या संग असं का केलं? गप बरं. आई, तू तरी मला सांगायला पाहिजे होतस. मी सगळ्यांना तरी विचारत होते, कोणी एका शब्दाने मला काय बोललं नाही. नाना, अहो तुम्हीच म्हणता ना, घरातल्या पोरींना मी सगळं ठाव असलं पाहिजे ना, मग तरी मी का नाही सांगितलं मला? गप, डोळे पुस. अगं तुझ्यापासून काय बी दाडवायचं नव्हतं आम्हाला. बस. आमचं हे यांच्यापासून तरी एक गोष्ट लपवत नाही. त्यांनी बी काय पत्ता लागू दिला नाही. आज मला मामी बोलल्या, म्हणल्या काय काय म्हणल्या? नाही, काय नाही.
माझ्या माहेरची अडचण मला माझ्या सासूकडून कळावी अशी इच्छा होती का तुमची? तुम्ही मला सांगितलं असतं तर कशाला काय बोलले असते त्या मला? शीतल, आमचं चुकलंच. तुला आम्ही सांगायला पाहिजे होतं. आजवर घरावर एवढं मोठं संकट कधीच आलं नव्हतं. हे असं झालं म्हणून गडबडून गेलो आम्ही. पण आता घरावर जप्ती येणार म्हणजे? अगं तू काय काळजी करू नकोस. काय जप्ती बिप्ती येत नाही. मी केली व्यवस्था. शीतल, अगं समाधान आणि अजिंक्य आत्ताच येऊन गेले. हे इथं आलते. त्यांना कसं कळलं माहित नाही, पण त्यांना कळल्यावर लगेच कुठून कुठून 70,000 रुपये जमवले आणि ते द्यायला घेऊन आलते. काय? अनवर म्हणलं 2-3 दिवसात उरलेलं पण पैसे जमवून देतो म्हणून. अगं आजकाल कोण एवढा विचार करते ग? सख्या आई बापा संग दावा लावणारा लोक आहेत. शीतल, आता मला कळून चुकलंय. तुझी निवड एकदम योग्य आहे बघ. तिथले आता जशी आमच्यावर भांडलीस की नाही, तशी त्यांच्यावर भांडू नकोस. बर, अजिंक्यांची जायची तयारी कुठवर आली आहे? चालले. त्यांना म्हणलं बॅग घेऊन या, ते एवढी एवढीशी आणली आपली. त्याला इन 4 कप्पे. काय काय न कुठं कुठं ठेवू काय कळना झालंय. त्यांना म्हणणं बदलू ना तर बदलना बी झाले. अगे काय कायमस्वरूपी चालले तू ती. एवढं काय त्याच्यात? अवय पण मोठी नव्हती का आणाय पाहिजे? बर, तुम्ही बसा गप्पा मार, मी चहा टाकते. डोळा भूस. काय ग, कुठे गेली होती? का बस नाका मारते मी? गेलते मी आमच्या घरी. घरी का? तुम्ही हल्ली कुठं काय सांगता ना मला, म्हणून माझी मी गेलते. अगं ते काय ते? हा, का नाही सांगितलं तुम्ही मला? तुम्हाला कळलं काय? तुम्ही पैसे जमवले काय? नानांना भेटला काय? यातली एक बी गोष्ट तुम्ही मला सांगितली नाही. अगं ऐक ऐक, तू चिड नको अशी. का चिडू नको? एवढी माझ्या घरातली गोष्ट असून मी तुम्ही शितले, तुला सगळं सांगणार होतो. खरंच तर म्हणलं तुला लई त्रास होईल त्याचा, तुला वाईट वाटेल म्हणून काही सांगितलं नाही. अगं शितले, भाऊजी खरंच थँक्यू. शितले, अजिबात थँक्यू म्हणायचं नाही. भाऊजी, प्रत्येक पोरीची अशी अपेक्षा असते की तिच्या नवऱ्यानं त्याच्या स्वतःच्या घरातल्यांसारखी तिच्या घरातल्यांची, तिच्या आई वडिलांची काळजी घ्यावी. हल्ली कोण कोणासाठी एवढं करत नाही, पण तुम्ही. अगं काय बोलते शितले? मला सांग, तू लग्न करून आलीसच का नाही माझ्या घराला? हं? तू माझ्या माणसानं आपली माणसं मानलंस, त्यांना आपलंच केलंस आणि या घराला स्वतःचं घर मानून एका दिवसात कामाला लागली. भाऊजी, सगळ्या पोरींना एवढं करायलाच लागते. खरं तर तुझं आणि माझं असं काय नाहीच. आपलं लग्न झालं
तशी दोन्ही घरं आपली झाली. असा विचार फक्त तुम्हीच करता, बाकी कोण करत नाही. अगं असं काय नाही. अगं मला सगळ्यांनीच मदत केली की. तुला माहितीये माझ्याकडे फक्त 8-9 हजार रुपये होते. विक्याने एका फोनवर 10,000 रुपये पाठवले. फौजीने 20,000 रुपये दिले आणि मामाने तर कसला विचार न करता सगळे पैसे दिले त्याच्याकडेच. लावले ना पण आपलं नशीब खरंच चांगलं आहे बघ. आपल्याला अशी चांगली माणसं भेटले. चांगली माणसं भेटतात कारण तुम्हाला त्यांच्यातला चांगुलपणा दिसतो, आणि तुमच्यातली हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. कुठली गोष्ट आवडत नाही? तुम्ही माझ्यापासून लई काय काय लपवता ती. लपलं म्हणून काय झालं? अजिबात लपवून चालणार नाही. मला वचन द्या. वचन? असं म्हणा की तुझ्यापासून काय बी लपवणार नाही. फौजीकडनं वचन घ्यायची नसते तिथले. फौजीच्या बायकोला वचन द्यावीच लागतात. चला द्या लवकर. मी तुला वचन देतो की तुझ्यापासून मी काहीच लपणार नाही. अजिंक्य, तुम्ही एकटेच का काम करताय? दुसरं कोणी आलं नसतं तर मला हाक मारायची ना, मी आले असते की मदतीला. अगं एवढं काय, ते फक्त कपडे बाहेर काढून ठेवतोय, धुवायचेत ना नंतर. धुवायचेत का? चालतंय, द्या, मी धुवून देते. अगं नाही, नको, राहू दे. का का नको? अगं म्हणजे मी आधी शीतलला सांगितले ना, म्हणून नको म्हणते. आता तुमचे कपडे धुतलेले बी मी तुम्हाला चालणार नाही वाटतं. अगं असं काय नाही. मग काही शीतलला आवडत नाही का? अगं तसं काय नाही जेडे. लग्न झाल्यापासून एक शब्द बी माझ्याशी नीट नाही बोललात तुम्ही. आता असं काय बोलणार आहे आपण? घरात बोलणं होतच की आपलं. ते वर देखलं, जाऊ देत. कोणी माझ्याशी 2 शब्द नीट बोलावं अशी पण इच्छा नाही आता माझी. मग काम सांगतील अशी अपेक्षा तरी कशाला ठेवू? अगं जयडे, ही वर्दी जपून धुवायला पाहिजे आणि माझी बीच धुणार आहे. शीतलीला पण सांगितलं नको धु म्हणून. आणि आम्हा फौजींना ना तिरंगी इतकी वर्दी बी महत्वाची असते, तिचा मान राखायला लागतो. अहो मग मी काय जपून धुणार नाही वय? तुला काम सांगणं बरोबर वाटत नाही ना. नका सांगू मला कोणी काय काम. मी आपली बसते एकटी कोपऱ्यात. बरं एक काम करशील, काय? शीतलीला लक्षात नाही ना राहिलं तर तिला परत एकदा सांग, कपडे धुवायला टाकले, फक्त ही वर्दी धुवायला टाकू नको. ठीक आहे, सांगते. आलो मी जाऊ. जयश्री, काय कपडे आहेत का धुवायचे? कुणाचे? माझे नाही बाई, अजिंक्यांचे आहेत बाबा कपडे. हे काय झाले बी धुवून? वर्दी बी काढून ठेवली होती त्यांनी. ती नाही दिसत कुठं? नाही, ती मी घेतली होती धुवायला, पण ते म्हणले नको, मी आल्यावर बघतो. आता स्वतःची कामं स्वतःच करायची असं हट्टच धरलं म्हणल्यावर आपण तरी काय म्हणणार? आजकाल मला तर ते कुठल्याच कामाला हात लावून देत नाहीत. माझ्या समाधानासाठी सॉरी म्हणले खरं, पण मला नाही वाटत त्यांच्या मनात अजून राग गेलाय माझ्याबद्दलचा. नाही नाही, असं अजिबात नाही. त्यांच्या मनात काय बी नाही. मग मला का कुठलं काम करून देत नाहीत? अहो ते कसं आहे, त्यांना उगाच आवडत नाही तुम्हाला काम सांगितलेली. का? मी काय कोण परकी आहे का? अहो नाही नाही, तसं काय नाही. मग कसं आहे? का बायको आली म्हणून मला फारच विसरून गेले ते? पण एक सांगू का, त्यांची एवढी आपदा होत असताना मी तर एक बी जातीचं काम त्यांच्या अंगावर पडून दिलं नसतं बाई. म्हणजे आता मीच सगळी कामं पुढवून केली असती, त्यांनी किती नाही म्हणलं असतं तरी. ते काय, ते स्वतःहूनच म्हणलेत की अगं आता कपडे धुवायची सवय आपल्याला जास्त आहे का त्यांना? आता मी असते तर त्यांना म्हणलं असतं एकदम व्यवस्थित अलगद हाताने धुते म्हणून, पण तुम्हाला काही धुवून देणार नाही. त्यांचा एनसीसीचा ड्रेस बी मी असंच धुवायचे. तसं काही एवढं अवघड नसतं त्यात. मग मी धुवून ठेवू का? आता ते मी कसं सांगू? मला कुठं माहिती तुला नीट कपडे धुता येतात का नाही ते?
मला येतात की कपडे धुवायला नीट. त्यांचे कपडे एकदम व्यवस्थित धुवून ठेवू शकते. कसं आहे, आपल्या माणसांनी आपली कामं आपण यायच्या आधीच करून ठेवली तर चांगलंच वाटतं त्यांना. येडे! काय झालं? तुला म्हणलं होतं ना मी करतो म्हणून सगळं. कशाला काबर करून ठेवलास? मी काय? अगं वर्दी कशाला धुतली? तुम्हाला ना मी नाही धुतली. तू कोणी धुतली? आओ, तिला कशाला वरडताय? मी धुतलंय सगळं. वाटलंच मला. तर भाऊ आहेस का? कळतं काय करतीस ते? हायकल कोण धुत्यात वय? अरे स्वतः डोकं तरी वापरायचं. अरे का माहिती डोकं? अहो तर मला काय माहिती धुवायचं. अगं माहित नव्हतं तर कशाला धुतलंस मग? मी सांगून गेलो होतो का नाही आलो धुतो म्हणून? कशाला डोकं चाललंस? कशाला धुतलंस ते? अहो अजिंक्य असं चिडताय. याला क्लिअर कट सांगून गेलतो याला हात लावू नको म्हणून. आता मला काय माहिती? अगं पण काम वाढवून ठेवलंच ना आता. हायकल कशाला धुवायचा? अहो काय हायकल? मी हायकल नाही ड्रेस धुतलाय. यो यो हायकल यो. यो तुरा वय. तुला काय हक्क नाही का? तुला म्हणतेस वेळाला ह्याला ना हायकल म्हणतात. आधी सगळी व्यवस्थित माहिती करायची आणि मग वर्दीला हात लावायचा. अहो मला कळत नाही वय तुम्हाला तुमची वर्दी किती महत्वाची आहे ती. कळत असतं ना मग धुतली नसतीस तू. अहो अजिंक्य आता झाली असेल चुकी. ही चूक मला किती मागात पडेल ना नाही माहिती तुम्हाला. आर्मीत कसं असतं ना तुम्हाला कोणाच नाही माहिती. आता तिकडे गेल्यावर मला हायकल घ्यायला वेळ नाही मिळाला तर जिशू साहेबांपुढे कसं जाणार आहे मी? अहो आता तिने तरी काय मुद्दाम केलंय वे. आता मुद्दामच म्हणायला पाहिजे की तिला सांगून केलं मी. अहो अजिंक्य जाऊ दे आता कुठे विषय वाढवता. नाही कळलं मला. मग आजपासून ऐकते नुसतं हायकल 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 हायकल. तुमच्यासाठीच केलं ना. माणसाची काय किंमत आहे का नाही? त्या हायकल इथं आता नीट करून आणते. ग बस. केलंच तेवढं लय झालं. आता आणि काय करू नकोस. का एवढं बोललं ना मला? द्या. चितल्या अगं ए बाहुड आहे का तू? कळत नाही तुला काय? वायर किती तुझं ना काय करावं कळतच नाही बघ मला. अगं ते पेटलं असतं म्हणजे पेटलं कसं असतं? तव्यावर ठेवते. चुलीत नव्हते टाकत. काय माहित चुलीत बी टाकलं असतंस. का टाकीन चुलीत? हा कारण ना तुला काही कळत नाही. नको म्हणलं तरी तेच करायला जाते. एक नंबरची हट्टी आहेस तू. एक चूक काय झाली एवढं बोलायचं काय कारणच नव्हतं ना. काय चुकीचं बोललो? उद्या हायकलचं काय करू? सांगा माझ्या बायकोनी धुतलं म्हणून. तर त्या ऐकायलाच बसलेत नाही काय? हे बघा मला काम आहेत. तुमच्या संग भांडत बसायला येईल नाही मला. कळलं? लय आले काम करणारी. आधीच वाढवून ठेवले ते बघ. हे बघा लई होत आता. एवढं खपून घेणार नाही मी. कळलं? काय करणार आहेस? सांग काय करणार आहेस? तुम्हाला बघायचं मी काय करू शकते ते. हा सांग की काय करणार आहेस? मी जाऊ देव जावा काय करायचं ते करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता माझी एक शब्द बोलायला यायचं नाही. कळलं? हा जा जा. मला कुठं बोलायचं तेव्हा जा.